नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वलय पुस्तकातील कथा पिऊन वीजमी फुले फुलविली. आज कशातही लक्ष नव्हतं. वास्तविक चित्तवृत्ती बहरून यावी अशा सर्व आवडत्या गोष्टी सभोवती हात जोडून उभ्या होत्या. गाडीनं घेतलेला भरधाव वेग, ज्या वेगाचा कैफ चढावा असा वेग, नेहमीच गूढ वाटणारी पावसाळी हवा, त्या होल्या हवेचा हुकूमत गाजवणारा वास, काळ्या ढगांमुळे आणखीनच विराट वाटणारा आकाश आणि हिरव्यागार गालिच्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्याच विश्वात दंग झालेलं गुलमोहराचं एखादं दिसणारं धावतं झाड, त्याशिवाय हातात आवडत्या लेखकाचं पुस्तक, सगळं कसं जमून आलं होतं. सौख्य सौख्य म्हणून जे चित्र नेहमी समोर उभं राहतं त्यातलं आता काही कमी नव्हतं. नाद होता, सुगंध होता, वेग होता, लय होती, आणि तरी मन बेचैन होतं. ह्या कशात रमत नव्हतं, आस्वाद घेण्याच्या अवस्थेत नव्हतं. स्त्री सौंदर्यानं मी एवढा घायाळ झालो नव्हतो कधी. सुंदर स्त्रीकडे न पाहण्या इतका मी जसा सोवळा नव्हतो, तसाच केवळ त्याचाच विचार करण्या एवढा पागलही नव्हतो. पण आज काहीतरी और होतं. ज्या अनेक बेभान करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला होत्या त्या सगळ्यांचा विसर पडावा इतकी ती सुंदर होती. नजर फिरून फिरून तिच्याकडे वळत होती. तिची माझी ओळख नव्हती, पण हाताच्या हालचालींनी, होणाऱ्या बांगड्यांच्या आवाजानं त्याच एका नादाची ओढ लागली होती. हा फर्स्ट क्लासचा डब्बाच काय, पण अवघं आसमंत तिनं व्यापून टाकलं होतं. माझ्या सकट सगळं विश्व तिच्यापुढे गहाण पडलं होतं. काळ्या सावळ्या ढगांकडे पाहावं की तिचे नेत्र पाहावेत, पावसाळी गूढ हवा पाहावी का तिचे नेत्र पाहावेत, पावसाळी गूढ हवा पाहावी का तिचं गूढ अनामिक व्यक्तिमत्व पाहावं, हिरव्यागार शालू नेसलेल्या जमिनीकडे पाहून धुंद व्हावं का तिच्या शीतल वाटणाऱ्या अस्तित्वानं बेभान व्हावं. छे, आज सगळी उत्तरं हरवली होती. नजरेला एकच छंद जडावा, पण तो पुरवण्याचं स्वातंत्र्य नसावं, तसं घडत होतं. एखाद्यानं हेवा करावा असा कथा कादंबरीतून शोभणारा प्रसंग होता. फर्स्ट क्लासचा डब्बा आणि डब्यात फक्त आम्ही दोघं. पण हा एकांतच मला खायला उठला होता, आणखीन एकाकी वाटायला लावत होता. डब्यात आणखी माणसं हवी होती, म्हणजे इतरांकडे बघण्याचं निमित्त करताना तिच्याकडे तिच्या नकळत अनेकदा बघता आलं असतं. पण आता माझ्या हालचाली तिला समजत होत्या आणि माझ्यावर त्या एकांताचं बंधन पडलं होतं. लोणावळ्याला चहा ठोसचा ट्रे मागवायचा माझा ठरलेला कार्यक्रम, आज त्याचाही विसर पडला. एखाद्यानं एव्हाना तिची ओळख काढून दोघांसाठी चहा मागवला असता. मी तसाच बसून राहिलो. लोणावळा गेलं आणि चहाचा ट्रे घेऊन वेटर आला. ट्रेमध्ये 2 कप पाहून मी मनात म्हटलं, बहुधा कोणीतरी तिच्या ओळखीचं येणार असेल. तिनं चहा करण्यासाठी कप तयार केले आणि हातात साखरेचं भांडं घेऊन तिनं मला विचारलं, तुम्हाला साखर किती लागते? मी सटपटलोच. काय बोलावं कळेच ना. चाचरत मी म्हणालो, अहो पण आपण नंतर त्यावर चर्चा करणारच आहोत. या अशा हवेत चहा कसा गरम हवा, तेव्हा साखर किती ते सांगा, मग बोलूच अवांतर. 1.5 चमचा पुरे. चला, आपली एक आवड तर जुळली. तिनं चहाचा कप हातात देईपर्यंत मी बराचसा सावरलो होतो. मी चहाचा स्वीकार केल्यावर ती म्हणाली, आता बोलूया. मी चहा कशाला मागवला हा तुमचा पहिला प्रश्न असणार. मी मान हलवतात ती तत्परतेनं म्हणाली, हा प्रश्न फार व्यावहारिक
आणि ह्या छानदार हवेत फार वृक्ष आहे, तेव्हा आपण ह्या प्रश्नाला ऑप्शन देऊ. कारण माझ्या आधी तुम्ही चहा मागवला असता तर तो नक्की एकट्यासाठी मागवला नसतात. इतक्या मोकळेपणी बोलणाऱ्या व्यक्तीपुढे आपण राखून बोलणं हा गुन्हा ठरला असता, मी म्हणालो. तुम्हाला द्यावा असं 1000 वेळा वाटलं असतं, पण जे धाडस तुम्ही करून मोकळ्या झालात ते माझ्याकडून झालं नसतं. कारण माझं हे अलौकिक सौंदर्य, ती पटकन म्हणाली. तुम्ही मला निरुत्तर केलंत. मी म्हणालो, मला माझ्या सौंदर्याचा गर्व नाही, पण जाणीव आहे. कधी कधी ह्या सौंदर्याचा राग येतो. ज्या देणगीमुळे माणसं चमकावीत, पूजावीत, ती कसली देणगी? या सौंदर्यामुळे लोकांना माझी भीती वाटली तर काय उपयोग? तुम्ही घाबरलात की नाही? तुमचे सगळे अंदाज खरे आहेत. तुम्ही माझा अपमान केलात तर काय घ्या, असंच मनात आलं. आणि ते फारसं चुकीचं होतं असं मला वाटत नाही. चूक नाही, पण माझे विचार ह्या बाबतीत फार निराळे आहेत. अशी धास्ती फक्त सुंदर स्त्रियांच्या बाबतीतच वाटते असं नाही, तर कलावंत, लेखक, कवी, मोठ्या पदापर्यंत पोचलेल्या कुठल्याही माणसाची वाटते. खरं आहे, अगदी खरं आहे. पण मला निराळं म्हणायचं आहे. तुमची भीती निराधार नव्हती. पण असं ज्या व्यक्तीकडून घडतं, ज्या कलाकाराकडून घडतं, त्याची कला कुठंतरी कमी आहे, डागाळलेली आहे असं मी मानते. तीच बाब सौंदर्याची. जे खरं सौंदर्य आहे तिथं गौणत्वाची भावना नसते इतरांबद्दल, म्हणजे असू नये. तेच कलेच्या प्रांतातही लागू आहे. मी मंत्रमुग्ध झालो होतो. तिच्या सौंदर्यानं तर झालोच होतो, पण आता विचार ऐकूनही ती मला जास्त सुंदर दिसायला लागली. तुमचे विचार थोर आहेत, मी भारावून म्हणालो. ते तुम्ही ठरवा. मला प्रामाणिकपणे जे वाटतं ते, आणि इतरस्त जे अनुभवास येतं त्यावरून सांगते. माझी अशी श्रद्धा आहे की जे सुंदर आहे, जिथं कला आहे, जिथं शक्ती आहे, जिथं प्रत्यक्ष परमेश्वरी अंश असतो, किंवा जिथं परमेश्वरी अंश असतो तिथंच खरी कला, खरं सौंदर्य असतं. जिथं समोरचा माणूस आपल्यापेक्षा निराळा आहे अशी भावना आहे, तिथं काहीतरी कमी आहे. परमेश्वरी अंश असलेली कोणतीही व्यक्ती मुद्दाम असूच शकत नाही. खरं ना? अगदी खरं. पण असा विचार किती थोडं माणसं करतात. किती थोडी म्हणण्यापेक्षा कोणी नाहीतच असं म्हणायला हवं. तशी परिस्थिती आहे खरी, पण त्याचा दोष आपण आपल्याकडे का घ्यायचा? कोणत्याही गुणानं मोठ्या झालेल्या माणसाकडून अपमान झालाच तर तो कलावंत खऱ्या अर्थानं मोठा नाही असं म्हणावं आणि गप्प राहावं. त्याच्याशी बोलावंसं वाटावं, यात अपराध नाही. सौंदर्याकडे, कलेकडे, ज्ञानाकडे, गुणाकडे, अलौकिकत्वाकडे ओढ वाटणं हा सहज धर्म आहे. तुमचा शब्दनशब्द मला पटतोय, पण तरी देखील मी आपण होऊन कुणाशी बोलू शकेन असं वाटत नाही. तुमच्याशी बोलावं, परिचय व्हावा असं वाटून गेलं, पण माझ्याकडून सुरुवात होणं शक्य नव्हतं. मी प्रांजळपणे सांगून टाकलं. एवढ्या गप्पा गोष्टी झाल्यावर स्वर मिळायला काय वेळ? सभोवतालच्या वातावरणाला आणखीनच अर्थ आला. आता तर न्यून कशातच नव्हतं. हरवलेली मनस्थिती सापडली. प्रवासातला शेवटचा टप्पा कसा संपला हेही मला कळलं नाही. बोरीबंदरला गाडी उभी राहिली. लोक भराभर व्यवसायाच्या ओढीने स्टेशनाबाहेर पडू लागले. अगोदर मी उतरलो, पाठोपाठ ती उतरली. ती खाली उतरायचा अवकाश. समोरून एक रुबाबदार गृहस्थ सामोरा आला. तिच्या हातातली बॅग घेत त्यानं विचारलं, मंजू, कसा काय झाला प्रवास? उत्तम. तुझा प्रवास कंटाळवाणा कधीच होत नाही म्हणा. तुमची ओळख करून देते.
मला वाटलंच. म्हटलं, स्नेही कसा काय जोडला नाहीस प्रवासात? तो मनमोकळं हसून म्हणाला. आम्ही एकमेकांना अभावितपणे अभिवादन केलं. हे माझे मिस्टर अविनाश. आणि यांनी आता हाक मारली तेव्हा माझं नाव तुम्हाला समजलं असेलच. छान. म्हणजे नावाची माहिती वगैरे करून न देताच 3 तास यांचं डोकं उठवलंच वाटतं. छे तसं नाही. आजचा प्रवास संपू नये असंच शेवटपर्यंत वाटत होतं. मी अभावितपणे बोलून गेलो आणि मग संकोचलो. पण यावर अविनाश चटकन म्हणाली, परमेश्वरांनी तुमची प्रार्थना ऐकली नाही ते बरं झालं. कारण मला गाडीची वाट पाहत कायम इथं थांबावं लागलं असतं. आम्ही सर्व हसलो. बरं आता निघूया. यांना आपला पत्ता वगैरे दिलास की नाही? नाव सांगितलं नव्हतंच. तसाच पत्ताही सांगितला नसशील. असं म्हणत अविनाशनी खिशातून कार्ड काढून दिलं. दोघांनी घरी येण्याचा आग्रह करीत निरोप घेतला. मंजूच्या सौंदर्याचा आणि विचारांचा जबरदस्त पगडा मनावर बसला होता. 3-4 दिवस बेचैनीत गेले. पण ह्या बेचैनीत मजा होती. त्यातून 2-3 तास ती माझ्याशी फार चांगलं बोलली होती. त्यात पुष्कळचं तत्त्वज्ञान होतं. पण ते मंजूसारख्या सौंदर्य संपन्न स्त्रीनं मांडलेलं तत्त्वज्ञान होतं. तिला लाभलेला साथीदारही केवळ तिच्यासाठीच राखून ठेवला होता. अनुरूप याची जी काही व्याख्या असेल ती प्रत्यक्ष पाहायची असेल तर अविनाश मंजिरीला पाहावं. असं होतं तरी मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो नाही. जाण्याची इच्छा असूनही गेलो नाही. याचं कारण कुठंतरी माझी मला भीती होती. मी उत्कंठेनं भेटायला जाईन आणि मला कुणी भेटणार नाही असंच सारखं वाटायचं. ज्यांच्या मागं जावं त्या व्यक्ती लाभू नयेत असाच कैकदा योग असतो हे एक. आणि एकीकडे असं वाटायचं की असेलच योग तर पुन्हा ती दोघं भेटल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तशी ती भेटलीच अकल्पितपणे. सराफाच्या दुकानात गाठ पडली. माझा एक मित्र तिथं सेल्समन म्हणून काम करतो. त्या बाजूनं मी कधी गेलोच तर दुकानात डोकवतो. त्या दिवशी सहज पाहतो तो ती दोघं. त्यांना पाहून मला जसा आनंद झाला तेवढा त्यांनाही झाला. तुम्ही आला नाहीत आमच्या घरी? अविनाशनी विचारलं. येण्याच्या विचारात होतोच. नक्की यायचं. आशीर्वाद नको नुसता, मंजू म्हणाली. नक्की येतो. त्यांची खरेदी आटपली असतील. अविनाश म्हणाले, जरा लवकर जाण्याच्या गडबडीत आहे. नाहीतर आत्ताच तुम्हाला नेलं असतं. पण मी 2-4 दिवसात नक्की येतो. दोघांनी माझा निरोप घेतला. बराच वेळ मी हरवल्यासारखे बाहेरच पाहत होतो. मित्रानं पाठीवर थाप मारीत मला भानावर आणलं. ह्या दोघांची आणि तुझी कशी काय ओळख? गाडीतली. इथं नेहमी येतात का? बहुधा. खूप बडी आहेत का रे? बडी तर आहेतच, पण त्याहीपेक्षा त्यांना दांडगी हौस आहे. खऱ्या अर्थानं ती आयुष्य जगतायत. हे खरं आहे. मात्र दोघं कशी जॉली आहेत. त्यांची अशी वृत्ती आहे म्हणूनच ती सुखात आहेत. नाहीतर अशा परिस्थितीत काळजीनं खंगून आधीच व्हायचं काहीतरी. म्हणजे काय म्हणतोस तू? कुणाबद्दल? तुला माहीत नाही काय? त्या बाईला कॅन्सर झालाय. सध्या काय सांगतोस? खरं? होय, गोष्ट जुनी आहे. त्या दोघांना माहीत आहे ती. म्हणूनच खाना पिना मजा करणं एवढ्याच उद्देशानं दोघं राहिलेलं आयुष्य घालवतायत. सगळे कार्यक्रम रद्द करून मी सदाचा निरोप घेऊन सरळ घरी परतलो. त्या बातमीचा माझ्या मनावर वाजवीपेक्षा जास्त परिणाम झाला. कशात गोडी वाटू नये, जीवन नीरस वाटावं एवढे त्यांचे माझे निकट संबंध नव्हते. फार दिवसांचा सहवास नव्हता. मंजिरीच्या सौंदर्यानं मी झपाटलो होतो तरी
तिच्या सौंदर्याची लालसा मनात निर्माण झाली नव्हती एवढं निश्चित. एका चांगल्या जोडप्याशी परिचय झाला ह्याचाच मोठा आनंद होता. ते समाधान आणि तो आनंद किती मोठा होता याची कल्पना आता ती बातमी ऐकल्यावर येत राहिली. आणि मग मनाची अवस्था मोठी बिकट झाली. त्यांच्या घरी नक्की येण्याचं कबूल करूनही माझी उमेदच गेली. वाटायला लागलं, कशाला उगीच घरोबा वाढवायचा. जितका घरोबा वाढेल तितका नंतर दाह होईल जीवाला. त्यापेक्षा अंतर बरं. एवढा मी निर्वानिर्वीचा विचार का करीत होतो. मंजिरीचा कॅन्सर फार मोठ्या प्रमाणावर नसेल. त्याचं स्वरूप अगदी सौम्य असेल. तिला धोका तर नाहीच नाही एवढ्यात. असा विचार का येत नव्हता हे कळत नव्हतं. तिच्या आयुष्याची अखेर अगदी 10-15 दिवसांवर आल्याप्रमाणे मी उदास झालो होतो. केव्हा केव्हा ह्याच्या अगदी उलट वाटायचं इतक्या चांगल्या माणसांच्या मैत्रीचा जास्तीत जास्त सहवास लुटावा, जास्तीत जास्त क्षण त्यांच्याबरोबर घालवावेत. आजचा दिवस हा आजचाच. मनाच्या या उभारीत मी जायला सिद्ध व्हायचा. पण ही उमेद टिकायचीच नाही. वाटायचं, ही बातमी समजल्यावर आपण मंजिरीसमोर कसं उभं राहायचं. जणू तिला कॅन्सर झाला ह्यात माझाच काही अपराध होता. मृत्यू अटळ यात शंका नाही. पण त्यातही आपण आता थोड्याच दिवसांचे सोबती आहोत याची कल्पना येणं म्हणजे काय भयंकर कल्पना असेल. स्वतः मंजूला जे काही वाटत असेल त्याचं नक्की काय स्वरूप असेल. आणि तिच्याबरोबर हिंडता फिरता अविनाशला काय वाटत असेल. हे किती नाचत बागडत असले तरी हे सारं आता काही दिवसांचंच राहिलंय ही जाणीव त्यांना सातत्यानं टोचत नाही का. छे छे, चंद्रावर केवढा हा डाग. उलट सुलट कोणत्याही दिशेनं विचार करूनही शेवटी मी त्या तसल्याच भयानक विचाराशी येऊन पोचायचा. पण त्या दोघांना भेटून खराखुरा प्रकार विचारण्याचं धाडस करायला मात्र मी तयार नव्हतो. आणि अशाच मनस्थितीत दोघं भेटली. अगदी समोरूनच आली. ती दोघांची टवटवीत चर्या, हसरे चेहरे, विजयी हावभाव. माझ्याच पोटात कुठंतरी खड्डा पडला. कोणीकडे मी विचारलं. जरा डॉक्टरांकडे आलो होतो, अविनाश म्हणाले. मला अज्ञान पांघरून विचारावं लागलं, डॉक्टरांकडे? आणि ते कुणासाठी? बाईसाहेबांसाठी. मधून त्यांना जावंसं वाटतं, जनरल चेकअपसाठी. काय होतंय? घशात कोरड पडली. वाटलं ह्या माझ्या प्रश्नाचं निराळं उत्तर यावं. श्वास उभा राहिला. आमच्या मंजूला कॅन्सर झालाय. मी दोघांकडे पाहत राहिलो. हसत हसत मंजूनं विचारलं, खरं वाटत नाही ना? कुणाचा पटकन विश्वासच बसत नाही. मी गप्प होतो. आज आता चला आमच्या घरी, अविनाश म्हणाले. त्याचवेळी मंजूनं टॅक्सीला हात केला. टॅक्सीत मी मोजकंच बोललो. ती दोघं बोलत होती. मला बोलका करण्याचा प्रयत्न करीत होती. त्यामुळे कळत नकळत माझं दडपण कमी होत होतं. पुन्हा वाटायला लागलं, एवढ्या जॉली बाईला अशी व्याधी जडायची नाही. शास्त्र एवढं पुढे गेलंय, पण त्यांचे अंदाजही चुकतातच. त्यांचं घर पाहून मन आणखीन हलकं झालं. वा वा, बेस्ट, तोंडून सहज शब्द गेले. आम्हाला बसायला सांगून मंजू आत गेली. खोलीतला कोपरा मी न्याहाळत होतो. कल्पकतेनं सजलेल्या त्या खोलीतली कुठलीही गोष्ट निसटू नये या सावधगिरीनं आणि कौतुकानं मी निरीक्षण करीत होतो. पण हे निरीक्षण चालू असतानाच परत फटकारा बसला तो त्याच विचारांचा. ही सजावट अशीच राहणार, फक्त मंजिरी इथं नसणार. बघता बघता माझा चेहरा उतरला. माझ्या हालचालीकडे अविनाशचं नुसतंच बारीक लक्ष नव्हतं, तर माझ्या मनोव्यापाराची त्यांना कल्पनाही आली असावी. तुम्हाला आमच्या मंजूची काळजी वाटते ना? हो,
आडेवेडे न घेता मी सांगून टाकलं. काही गंभीर आहे का, मीच विचारलं. सध्या नाही, पण शेवटी तो कॅन्सरच, अविनाश म्हणाले. त्यांच्या आवाजावरून त्यांची भावना पक्की कशी होती याचा उलगडा झाला नाही. मी आणखीन काही विचारणार तेवढ्यात मंजिरी बाहेर आली. अरे बसा ना, उभे काय, पंखा लावला नाहीत? मी बसलो. समोरच ती दोघं बसली. आज आम्ही तुम्हाला पकड वॉरंट काढून आणलं आहे हे मुद्दाम. उद्या अविनाश गावाला जाणार आहेत ऑफिससाठी फिरतीवर. महिना 1.5 महिना मग ते इथं नाहीत. मी मग सगळीकडे हिंडत बसते. तुम्ही आला असतात तर भेट झालीच असती असं नाही, मंजिरी म्हणाली. तुम्ही आज इथंच जेवायचं. आपण मस्तपैकी बुद्धिबळ खेळू. तुम्ही खेळता ना? खेळतो, पण तरबेज नाही. मग छानच. आम्हा दोघांकडून एक एक गेम खा. मंजूच्या हातचं मस्त जेवा. परवाच भीमसेनची एक टेप रेकॉर्ड आणली. त्याशिवाय बिस्मिल्लाच्या लॉंग प्लेयर्स आहेत, मजा करू. 4-5 तास त्या दोघांच्या सहवासात घालवल्यावर मी जेव्हा घरी परतलो तेव्हा माझी मनस्थिती नक्की कशी होती ह्याचा मलाही पत्ता लागला नव्हता. माझ्या 4-5 तासांच्या वास्तव्यात त्या 3 खोल्यांच्या वास्तूत सगळं मंगल होतं. निराशाला, दुःखाला, उपेक्षेला तिथं थारा नव्हता. होतं ते केवळ समाधान, अपार आनंद आणि तृप्ती. असुखी होतं ते माझं मन. हुरहुरीनं व्यापलं होतं ते माझं अंतःकरण. त्या दोघांच्या बोलण्यात, चालण्यात, हालचालीत कुठंही खेद नव्हता, वेदना नव्हती, जडत्व नव्हतं. माझा मात्र घरी आल्यावरही हाच विचार चालला होता की कुठंतरी व्यवसायात मन सतत रमवण्याचा तर त्यांचा हा प्रयत्न नसेल. राखतनात लिहिलेलं वैफल्य विसरण्यासाठी तर ही धडपड नसेल. पाण्याच्या भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे मी तिथल्या तिथंच फिरत होतो आणि तसाच पाण्यात खोल खोल जात होतो. मंजिरीचा आजार कितपत गंभीर आहे, सध्या ट्रीटमेंट कुणाची आहे, डॉक्टर काय म्हणतात, या गोष्टींची मला तपशीलवार माहिती हवी होती. आणि त्या विषयावर दोघं बोलत नव्हती. जणू मंजूला तसं काही झालंच नव्हतं. माझं मात्र समाधान हे सर्व समजल्याशिवाय होणारच नव्हतं. एके दिवशी संध्याकाळी माझी पावलं आपोआप मंजिरीच्या घराकडे वळली. तिला झालेल्या व्याधीची चर्चा तिच्याबरोबर करणं बरं नव्हतं, पण ती जर बोललीच तर खूप मोकळेपणी बोलेल याची मला खात्री होती. मंजिरी घरातच होती. प्रफुल्ल मुद्रेने तिने माझं स्वागत केलं. खूप दिवसांनी आलात, भेटाल की नाही याची शंका होती. हल्ली नाही जात बाहेर, ती म्हणाली. मी लगेच तिच्याकडे निरखून पाहिलं, पण नाही, नैराश्याचा तिथं लवलेश नव्हता. शेजारीच औषधाच्या बाटल्या दिसत होत्या. तिकडे पाहत मी विचारलं, ही तुमची ट्रीटमेंट दिसते. आमचीच. कोणते डॉक्टर? देसाई. एक्झॅक्टली काय म्हणतात? डॉक्टर लोकांची जी नेहमीची ठरलेली भाषा असते तेच म्हणतात. भ्यायचं कारण नाही असं म्हणतात. ती हसली. ती अगदी मोकळं स्वच्छ हसत होती आणि मला ते हसणंच बघवत नव्हतं. इतकी ती निर्मळ कशी हेच मला कळत नव्हतं. काही घडलं की माझा चेहरा पडतो आणि तो इतरांना सहज समजतो. आताही तसं झालं असावं. माझा चेहरा न्याहाळीत ती म्हणाली, अविनाश म्हणतात ते अगदी खरं आहे. तुम्ही पटकन नर्वस होता आणि ते लपून राहत नाही. माणसानं असं राहू नये. माझ्याकडे पहा, मी कशी आहे. मला तुमचंच फार कौतुक वाटतं. हे तुम्हाला कसं साधतं? काय? स्पष्ट विचारू? बेलाशक. तुम्हाला कॅन्सर झाला आहे याची तुम्हाला भीती नाही वाटली कधी? कधीच नाही. कारण मला मृत्यूची कधीच धास्ती वाटत नाही. कसं पण? मला मध्येच थांबवीत ती म्हणाली, शक्य झालं असंच ना? त्याचं कारण एकच की माझी जीवनावर अतिशय श्रद्धा आहे. मला जगायची अपार हौस आहे. तुम्ही कोड्यात बोलत आहात.
मंजू एकाएकी गंभीर झाली. ती फार मोठ्या विचारात पडल्यासारखी झाली. तिच्या काळ्याभोर डोळ्यात निराळी चमक दिसायला लागली. तिचं सरळ नाक जास्त धारदार वाटू लागलं. मूळचे पातळ होठ तिने एकमेकांवर घट्ट दाबून धरल्यानं जास्त लाल झाले. तिच्या गोऱ्या गेऱ्या चेहऱ्यावर क्षणभर तेज आल्यासारखं वाटलं. काही क्षण असेच फुलल्यासारखे गेले. नंतर ती तिच्या नेहमीच्या वृत्तीला आली. क्षणमात्र का होईना एखाद्या तपस्विनीनं समाधी लावल्यासारखं मला वाटलं. मी कोड्यात बोललो, असं का म्हणता तुम्ही? मग काय म्हणू? जीवनावर जगण्यावर भक्ती असणाऱ्या माणसाला मृत्यूची भीती नाही हे कसं शक्य आहे? शक्य आहे. जो जीवन समजून घेत घेत जगलाय त्याला जीवनाइतकाच मृत्यू लोभच वाटतो. माझ्यापुरतं मला जीवन समजलंय असं नक्की वाटतं. आतापर्यंत जीवनात जे जे क्षण आले ते मी पारखत पारखत स्वीकारत होते. त्यामुळे जीवनातला प्रत्येक क्षण मी मनापासून जगले आहे. एवढ्या वर्षाच्या माझ्या ह्या भूतकाळात पश्चातापाचा एक क्षण नाही. म्हणूनच मी अशी निर्भय आहे. तुम्ही निर्भय आहात यात वाद नाही. ही निर्भयता मिळवायची असते. माणूस जन्मभर सुखामागं ऐश्वर्यामागं धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो आणि धडपड यशस्वी ठरून हवी ती वस्तू मिळाल्यावरही तो सुखी नसतो. याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्यानं धास्ती वाटत राहते. मी आधी स्वतः निर्भय व्हायला शिकले. निर्भयता शिकल्यावर मी आपोआप आनंदी झाले, सुखी झाले. माझी अशी वृत्ती नसती तर तुमची माझी ओळखच नसती झाली. फर्स्ट क्लासच्या डब्यात एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रवास करायचा हे मला एरवी साधलं नसतं. आणि म्हणूनच आपल्यातला अनोळखीपणा दूर केल्यावर भीती कुठं राहिली? किती लाखातलं बोललात? मी भारावून म्हणालो. मला वाटू लागलं हिनं बोलत राहावं, मी मध्ये अडथळा आणू नये. मला आता ती समजणार होती. मी तिच्याकडे पराजय कबूल केलेल्या नजरेनं पाहिलं. ती पुढे म्हणाली, तुम्हाला कल्पना यावी म्हणून उदाहरण दिलं. हीच बाब आजवरच्या प्रत्येक गोष्टीत होत गेली. आणि म्हणूनच जीवनातली प्रत्येक गोष्ट मला नव्यानं समजली. माणसं, बायका, मुलं, मुली, झाडं, नद्या, डोंगर, समुद्र, आकाश, निसर्ग सगळी माझ्या नजरेतून पार बदलली. आकाशाकडे सगळेच पाहतात, पण त्रयस्थासारखे पाहतात. म्हणून जरा आकाशात भरून आलं, विजेचा लोळ कोसळताना दिसला की माणसं पळतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं, म्हणजे ते जवळचं वाटतं. विराट या शब्दाचा अर्थ तेव्हा समजतो. अमर्याद शब्द पारखायचा असेल तर समुद्र पाहावा. विविधता शब्द समजून घ्यायचा असेल तर माणूस पाहावा. पण तोही कसा? तर आतून आतून पाहावा. मग माणसाची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील मला तो हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायचीच झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पृथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पृथ्वीवर दगड होऊन पडते, पण पडण्यापासून स्वतःला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानेही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालेल, पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही. पाय थकले तरी बेहत्तर, पण गतीची ओढ टिकून धरीन. ही भूक कायम असली की झालं. माझ्या आयुष्यात मी एवढंच सांभाळलं. माझी भूक मी नेहमी जिवंत ठेवली आणि निर्भयतेनं ती पुरी करत राहिले. अशी मी प्रत्येक क्षण वेडीपिशी होत जगले. म्हणूनच मला मृत्यूची पुन्हा ती तिथंच आली.
माझ्या अंगावर थरथरून काटा आला. अभावितपणे तिचा हात पकडीत घट्ट दाबीत मी म्हणालो, नको, तेवढाच विषय नको. तुम्ही अशाच बोलत राहा, मी ऐकत राहतो. एवढे तुम्ही भीता का पण मृत्यूला? जगण्यावर एवढी भक्ती असून तुम्ही का नाही भीत? कारण माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्यानं निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. तिथं लहान काही नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे. पर्वतराशी जेवढ्या प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गूढ, तसाच माणूस. प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिय ही त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया, सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वरानं जीवन एवढं विराट केलं, तो त्या जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान असलेल्या गोष्टीनं करणार नाही. म्हणजे माझी श्रद्धा आहे की परमेश्वरानं निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभच असणार. म्हणूनच आता जी ओढ वाटत आहे त्या विराट शक्तीची धाव ती त्या अज्ञात चलाकडे. ह्या औषधाच्या बाटल्या आणल्या तशाच आहेत. मला संजीवनी देण्याचं सामर्थ्य औषधात नाहीच. संजीवनीची गरज कुणाला? ज्यांना मृत्यूचं भय आहे त्यांना. जगायचं कसं हे देखील न समजून जगण्याची इच्छा करणाऱ्यांना. मला नाही गरज. म्हणजे तुम्ही काय करणार आहात? ज्या दिवशी वाटेल की कॅन्सरच्या वेदना नाही सहन करायच्या, अविनाशना आपल्याबरोबर दुःख सहन करायला नाही लावायचं, त्या क्षणी जीवनातल्या आठवणीचा मोहोर बरोबर घेऊन त्या महान प्रांताकडे वाटचाल करणार. म्हणजे तुम्ही आत्महत्या करणार? आभाळाची साथ सोडून पृथ्वीकडे धाव घेणारी वीज आत्महत्या करते का? घरी परतलो तो बेभान अवस्थेत. तिच्या बोलण्याची, विचारांची नशा चढली. संवेदना शक्ती बधीर झाली. खूप खूप कसला तरी अनामिक थकवा आला. मनावरचं दडपण कमी झाल्यावर पुन्हा मंजिरीला भेटण्याची अनावर इच्छा झाली. मी भेटायला गेलो पण ती भेटली नाही. त्यानंतर 4-5 चक्रा निरनिराळ्या वेळी मांडल्या आणि कुलुपाचं दर्शन घेऊन परतलो. अविनाश बरोबर ती बाहेरगावी गेल्याचं मग शेजारच्या लोकांकडून समजलं. अविनाश त्यानंतर अचानक 4-5 महिन्यांनी भेटले, अगदी अकल्पितपणे. कॉफी हाऊसमध्ये मी गेलो आणि पाहतो तो समोरच्याच कोपऱ्यातल्या टेबलापाशी अविनाश. मी जवळजवळ धावतच गेलो. केव्हा आलात? 3-4 दिवस झाले. लगेच मंजिरीची चौकशी करणं बरं दिसणार नाही म्हणून उगीचच अवांतर प्रश्न विचारले आणि मग विचारलं, बऱ्या आहेत मिसेस? मंजू ना? मंजू गेली. गेल्या? कधी? कशा? मी भान हरपून विचारित राहिलो. आजच महिना झाला. आम्ही तेव्हा सिमल्याला होतो. अशा गेल्या पण? मी कापत विचारलं. ज्या तयेनं जाणार असं तिनं तुम्हाला सांगितलं होतं त्याच तयेनं गेली. हसत मुखानं, बोलत बोलत, हास्य विनोद करीत उत्कंठ क्षण ती गेली. माझ्या समोर मला सांगून. आणि तुम्ही तिला जाऊ दिलत? होय, जाऊ दिलं. तिच्या त्या महानिर्वाणाला माझ्याकडून कमीपणा मी येऊन दिला नाही. मी पुन्हा सुन्न झालो. मस्तकात घन पडायला लागले. अविनाश समोर डोळ्यातून पाणी काढायचं नाही असं मनाला बजावलं. समोर अविनाश नव्हतेच. खरं म्हणजे विराट विराट म्हणून मंजू म्हणायची असं कोणीतरी समोर होतं. मी शरण होतो त्याला. स्वतःशीच मी पुटपुटलो, तुम्ही महान आहात. अविनाश स्वतःशीच म्हणाल्यासारखं पण मला उद्देशून म्हणाले, महान मंजू होती, विराट होती. कल्पना करा तुम्ही,
सूर्योदय खेरीज जिचा दिवस उगवला नाही, पहाटेच्या दवबिंदूंना स्पर्श केल्याशिवाय जिचा दिवस फुलला नाही, संगीताच्या स्वरांनी बेभान झाल्याशिवाय जिला झोप आली नाही, तशी तुटून जीवन जगणारी मंजिरी जेव्हा तिनं ठरवलं की जायचं, तेव्हा ती लव मात्र विचलित झाली नाही. उदबत्त्यांच्या वासाने खोली नावून निघाली होती. सनईचे स्वर वातावरण ढवळून काढत होते. संबंध रात्र आम्ही गप्पा मारण्यात, चांगल्या चांगल्या आठवणीचे ताटवे फुलवण्यात घालवली होती. उगवत्या बिंबाचे दर्शन घेत मंजूने आपल्या हातानं त्या 2 गोळ्या घेतल्या. तिचा हात कापला नाही, थांबला नाही, खोटाळला नाही. आणि माझ्या बाहुपाशात शेवटचा प्रवास सुरू झाला तरी होटांची व स्मिताची फारकत झाली नाही. केवढं ध्येय, केवढी निष्ठा, केवढी श्रद्धा. विराट विराट. आणि आता काय किंवा तेव्हा काय? मी तिच्यापेक्षा लहान व्हायला हवं होतं. तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा